सन्मान केलं जात आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान दिलं, पण काही गोष्टीमुळे कर्जत सामना हा या ठिकाणी ते पराभूत झाले. तर पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि वळी आपण मैदानाकडे. धापलकर धावा येऊन पोहोचल्या त्या दोन. गोलंदाज सय्यार विशाल, इथे मात्र झेल होता स्क्वेअर लेगला, झेल मात्र सुटतोय आणि या दरम्यान एक धावेचे योगदान. जुदान 3 धावा धापलकावर. फलंदाजाचं नाव सांगा जरा प्लीज. वळी या मैदानाकडे. या ठिकाणी आता चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेले. धावा धापलकर आतापर्यंत आल्या ते 4. 2 षटकांचे सामने आहेत. या ठिकाणी मात्र पंचाने नो बॉल म्हणून घोषित केले. या दरम्यान 1+1 2 धावांचे योगदान इथे मिळेल फलंदाजी करताना एस फायटर्स संघाला. सहा धावा धापलकावर. यावेळी मात्र सुरेख फटका, अर्धा तर डीप एक्स्ट्रा कव्हरला इथे एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. संघाची धावसंख्या 4 ने वाढेल. धापलकात वाढ होईल. धापलकात डबल अंकात धावा येतात त्या 10. पुढचा चेंडू या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली गेली. स्क्वेअर लेग पंच दर्शवतात. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. 11. नो बॉल दिले. येस 12 नो बॉल दिलेला आहे, त्यामुळे 12 धावा धापलकावर. दरम्यान इथे मात्र एक धाव निश्चित मिळेल. धापलकात वाढ होईल. चेंडू गेला तो अर्थातच शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव, 13 धावा धापलकावर. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज विशाल. कृष्णराज सुपर किंग्स विरुद्ध एस फायटर्स यांच्यामध्ये सुपर 8चा सामना. दरम्यान या ठिकाणी मस्त फटका लॉंग ऑफला येतोय. एक सुरेख चौकार, 4 धावा. सायराज डायमंडच्या संघांना विनंती, आपण देखील याचे संघमालक किंवा संघनायक. दरम्यान यावेळी नो बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. चेंडू गेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1+1 2 धावांचे योगदान इथे मिळेल. गोलंदाजाचं नाव सांगा जरा प्लीज. गुड्डू. नो बॉल. येस नो बॉल असेल आणि इथे मात्र 4+1 5 धावांचे योगदान. 5 धावा संघाला या ठिकाणी घेऊन जातात. ते अर्थातच एस फायटर्स संघाला धावा धापलकर आल्या त्या 24. 24. एकही चेंडू नाहीये. 24 धावा धापलकर आहेत. यावेळी चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र आपण माणसांचा इशारा, फलंदाज बाद. धावचीच्या रूपाने मैदानातून परत येईल आणि हा धक्का बसला. पहिला धक्का निश्चित म्हणता येईल. 24 या धापलकावर एस फायटर्स या संघाला प्रथम फलंदाजी करतो कृष्णराज सुपर किंग्स या संघाविरुद्ध नवीन फलंदाज मैदानात येतोय. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गुड्डू. यावेळी मात्र ड्राईव्ह केलंय आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषे पडकी येतोय. वाडीश लॉंग ऑफला आलेला सुंदर फटका, चौकार, 4 धावा. नक्कीच चांगली धावसंख्या धापलकर इथे एस फायटर्सच्या माध्यमातून फायटिंग देते. लढाऊ बाणा इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या इथे 28. 2 षटकांचा सामना आहे. यावेळी मात्र 1 धाव मिळेल, कारण शॉर्ट कव्हर पॉइंटला 1 धावीचे योगदान मिळेल. 29 धावा धापलकर आल्यात. गुड्डू बॅकफुटर गेलाय. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहता तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. तीस 30. यावेळी पुन्हा एकदा घोषित क्षेत्र शॉर्ट पॉइंटला 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. यानंतर आराध्या फायटर्स आणि कार्तिक 11 या 2 संघात पुढची लढत असेल. त्याला दोन्ही संघांनी नाणेफेक करायची आहे. आराध्या फायटर्स आणि कार्तिक 11.
दरम्यान या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न केला, गोलच्या दिशेने चेंडू फेकला आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. तेव्हा एस फायटर्स संघाने धावा धावपलका जमवल्या त्या 31 आणि 32 लक्ष या ठिकाणी कृष्णराज सुपर किंग्स या संघाला ठेवले. 2 षटकामध्ये तब्बल 32 लक्ष. उपांत्य सुपर 8चे सामने आहेत. पहिला संघ उपांत्यमध्ये दाखल झाला गेम चेंजर्स, ज्याने खरंच गेम चेंज केला प्रत्येक वेळेला आणि त्यांना योगदान इथे मिळालं. आता आपण पाहतो कृष्णराज सुपर किंग्स की एस फायटर्स यातील कोणता संघ इथे सुपर 8 मध्ये प्रवेश. आराध्या फायटर्स आणि कार्तिक 11 यांच्यामध्ये लढत आपण पाहणार आहोत. चला नाणेफेक करायची आहे. हां, संघ मालकांनी यायचं आहे नाणेफेकसाठी. ची गरज आहे. नाणेफेक संपन्न होती आणि नाणेफेकीचा निर्णय आपल्या मंडळावर पोहोचेल. अमित पाटील सर सांगतील की या ठिकाणी नाणेफेक जिंकले. कार्तिक 11 संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि आराध्य फायटर्स संघाला प्रथम फळसाठी आमंत्रित केले. तर वळी आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. 32 लक्ष आहे कृष्णराज सुपर किंग्स या संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये येतोय. एक चांगली फलंदाजी एस फायटर्स संघाच्या माध्यमातून पाहिले. 31 धावा त्यांनी धापलकर नोंदवल्या. 32 लक्ष. पहिला चेंडूवर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद निश्चित होती. ड्राईव्ह केला तर चेंडूला लॉंग ऑफला. शेतेशे चेंडू येतोय. सुरेख चेंडूला पकडते. कोणती धाव नाहीये. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच दिशेला तो क्षेत्ररक्षक यष्टीचा वेध घेण्यात आला आणि आपण पाहूया पंच काय दर्शवत आहेत. नाणेफेक झालेली आहे. आराध्या फायटर्स आणि कार्तिक 11 या दोन संघांमध्ये कार्तिक 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि आराध्य फायटर्स संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. जाऊया मैदानाकडे पुढच्या या सामन्याकडे. आणि त्रिफळा उद्ध्वस्त सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज पहिले षटक फेकतोय प्रवीण आणि फलंदाज मात्र मैदानात परतला तो बंटी. धापलका धावा एकही धाव नाहीये. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्रिफळाचित. आणखीन एक धक्का. एका पाठोपाठ 2 धक्के या ठिकाणी पाहायला मिळाले. या ठिकाणी कृष्णराज सुपर किंग्स या संघाला 2 फलंदाज मैदानातून गमावलेत. धावफलक कोरडं आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रवीण चांगली गोलंदाजी करतोय. त्याला साथ देखील क्षेत्ररक्षकांची चांगली मिळते. यावी पुन्हा एकदा चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि या स्पर्धेमधले हे पहिलं निर्धाव षटक, मेडन षटक ज्याला जोरदार टाळ्या होऊन जाते गोलंदाज प्रवीणसाठी. मगाशी आपण पाहिलं एक क्षेत्ररक्षक गोलंदाज होता ज्याने खरं तर निश्चितच सुंदर गोलंदाजी केली होती. विशाल विकेट हॅट्रिक घेतली होती कृष्णराज सुपर किंग्स या संघाचा गोलंदाज आणि त्याच संघाचा गोलंदाज प्रवीण या ठिकाणी निर्धाव षटक फेकतोय. व्हेरी नाईस प्रवीण. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. नवीन षटक गुण गोलंदाज रमेश. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र पहिली धाव दापलकर येते. 1 धावीचे योगदान. 1 धाव. 31 ची गरज आहे 5 चेंडूमध्ये. त्रिफळा या ठिकाणी उद्ध्वस्त होतोय. आणखीन एक धक्का बसला तो कृष्णराज सुपर किंग्स या संघाला. एस फायटर संघाची चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. अंश आणि चांगली गोलंदाजी. दुसरे षटक गोलंदाज रमेशचं. पहिलं षटक प्रवीणने निर्धाव फेकलं. या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक. दरम्यान या ठिकाणी मात्र 1 धावीचे योगदान देण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव संघाला मिळते.
निश्चित दिल्ली काफी दूर असं म्हणता येईल. कृष्णराज सुपर किंग ज्या संघाच्या माध्यमातून दरम्यान यावेळी चेंडूला आपण पाहत आहे 32 लक्ष एस फायटर्स संघाने ठेवले. पहिल्या षटकात निर्धाव षटक, या ठिकाणी पुढचं षटक या सोयीचा इशारा येतोय. 1 धावीचं योगदान इथे मिळेल. धावफलकात वाढ होईल 3. 29 धावांची अजून एक गरज आहे. बॅकवर्ड गेले स्क्वेअरली क्षेत्रामध्ये इथे आपण पाहतात 1 धाव सहजगत्या मिळाली. 1 धाव संघाला. शेवटचे षटक, अंतिम षटक आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. क्लीन बॉल. आणि अशा प्रकारे आपण जायचं आहे. आपण खेळ सुरू करतोय. आतापर्यंत उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये गेम चेंजर्स आणि एस फायटर्स हा संघ विजयी झाला आहे. तर या ठिकाणी कृष्णराज सुपर किंग्ज हा संघ मात्र चांगला खेळ केला होता, परंतु या ठिकाणी स्पर्धेमधून बाद होऊन परत त्या पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. आणि यानंतर आराध्या फायटर्स आणि कार्तिक इलेव्हन या दोन संघांमध्ये नाणेफेक झाली होती. कार्तिक इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि आराध्या फायटर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. खेळाचा सामना सुरू होईल आणि अर्थात सुभाष वेळीस खंडाळा यांचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. आर के फ्रेंड्स आणि स्वच्छ चेंडरे यांनी इनिंग ब्रेक्समध्ये यायचं आहे आणि टॉच उडून घ्यायचं आहे. आर के फ्रेंड्स गोंधळपाडा आणि स्वच्छ चेंडरे सुंदर चेंडरे यांच्यामध्ये अर्थात सुपर 8 मधला शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चालू सामना आपण या ठिकाणी पाहता सामना सुरू होतोय. आराध्या फायटर्स दरम्यान पहिला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. निर्धाव